तुम्ही आला आहात भीमाशंकरच्या घनदाट जंगलामध्ये शेवटच्या टप्प्यात. हे पहा वीरेंद्र खेडेकर चाललेले आहेत, रस्ता शोधत आहेत धुक्यामधून. आणि हे पहा मनोहर गोरुले लाजले आहेत. हा काय काय तिकडे सरळ पहा पहा, धुक्यातून काही रस्ता दिसत नाही. आणि समालोचक विनायक वाणकर स्वतः, रस्ता कुठे काय दिसत नाहीये. मनोहर गोरुले तुम्ही सांगू शकता का हा रस्ता कुठून जातो का? हा सरळ रस्ता सरळ कुठे घरी घरी आपल्या भीमारक्षक बोललेले आहेत, ते घाबरलेले आहेत थोडे. आपण आता वीरेंद्र खेडेकरांना भेटूया. हा तुमचं काही मत आहे का? हा रस्ता इकडनं सरळ जाणार, हा थेट आपल्या मंदिरापर्यंत आहे. आपलं नाही, लोकांचं सगळ्यांचं मंदिर आहे, सार्वजनिक आहे. बरोबर. जरा प्लीज जरा चूक सुधारा. तुझी क्षमा असावी. खूप मजा आलेली आहे, खूप एन्जॉय करतोय. सेक्सी असं वातावरण, एकदम रोमॅन्टिक. हे भयानक आलेलं आहे, हे भयानक बोलत आहेत. आता जरा कंट्रोल मध्ये नाहीयेत, वातावरण असं भयानक झालेलं आहे. हा बघा बघा, रस्ता काही दिसत नाहीये. बघा कसं घनदाट जंगल. बघा बघा, जंगलातून चाललेले आहेत. समालोचक विनायक वाणरकर स्वतः जंगलात आलेला आहात. किती भयानक जंगल आहे, परंतु ह्या जंगलातून आम्ही 3 धीर गंभीर शूरवीर चाललेलो आहोत. आणि कोणाची पर्वा न करता आम्ही भीमाशंकरच्या जंगलात चाललेलो आहोत. अतिशय सुंदर जंगल आहे, मनमोहक. म्हणजे प्राणी तर इथे भरपूर आहेत, आम्ही घाबरत नाही. अच्छा. आणि आता आम्ही थोड्या वेळाने 5 मिनिटाने आम्ही आता भीमाशंकरच्या मंदिरापाशी पोहोचू. आम्ही तोपर्यंत एक घेऊ छोटासा ब्रेक. यो कंटिन्यू.